एक्सप्रेसवे का काम कब पूरा होगा, इसकी नई डेडलाइन सामने आ गई है। इसके मुताबिक कोकण वासियों का इस साल का भी सफर गड्ढे से होगा। सरकार ने मुंबई गोवा हाईवे और 4 लेन बनाने की नई डेडलाइन दे दी है। अब सरकार ने नई डेडलाइन 31 दिसंबर 2024 तय की है। पिछली समय सीमा 31 दिसंबर 2023 थी। हालांकि इस अवधि में हाईवे का काम पूरा नहीं हो सका। मुंबई गोवा हाईवे के 4 लेन निर्माण को लेकर हाईकोर्ट में सुनवाई के दौरान सरकार ने नई डेडलाइन का ऐलान किया है। सुनवाई के दौरान हाईकोर्ट ने टिप्पणी की कि प्रोजेक्ट में देरी के कारण बड़ी लागत जनता का पैसा है। इस साल गणेशोत्सव के मौके पर कोकण जाने वाले चाकरमानियों को इस साल भी कठिन यात्रा का सामना करना पड़ेगा। राज्य सरकार के प्रशासन ने कोर्ट में माना कि वह दिसंबर 2023 की डेडलाइन मिस कर चुकी है। इसके बाद कोर्ट ने राज्य सरकार के निर्माण विभाग के कामकाज पर भी नाराजगी जताई है। वर्ष 2011 में पूरा होने वाला यह प्रोजेक्ट 2023 में भी अधूरा है। तो मुंबई गोवा महामार्ग संदर्भात डेडलाईन पे डेडलाईन आणि त्या डेडलाईनला पण डेडलाईन येत नाही आहे, अशी काय अवस्था झाली आहे। डिसेंबर 2020 ची पहिली एक डेडलाईन होती, पण डिसेंबर 2022 ची दुसरी डेडलाईन आली। आता लेटेस्ट डेडलाईन होती डिसेंबर 2023, तर आपण आता 2024 मध्ये आहोत, तरी तो महामार्ग पूर्ण व्हायचं काही नाव घेत नाही आहे। तर लेटेस्ट आता आपल्या समोर याचिकेच्या ॲफिडेव्हिटमध्ये राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं NHAIनं अशी ॲफिडेव्हिट दिली की 31 डिसेंबर 2024 म्हणून एक वर्ष अजून एक वाढणार आहे कोकणवासियांना सुखरूप प्रवास व्हायला, कोकणात जायला। म्हणजे हे असं तारीख पे तारीख, डेडलाईन पे डेडलाईन हे असं चाललं आहे। पण आज कोर्टानं या माझ्या याचिकेमध्ये आणि माझा जो कंटेम्प्ट पिटिशन होता त्याच्यामध्ये कोर्टानं आज निकालीत असं काढलं आहे की आपण ह्या डेडलाईनला लास्ट डेडलाईन मानून एक हे करूया आणि डिस्पोज ऑफ करूया आणि तुम्हाला लिबर्टी देतोय आम्ही की परत जर यांनी डेडलाईन रीच केली नाही तर परत तुम्ही हायकोर्टाची पायरी चढू शकता। आणि लायटर नोटवरती माननीय उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस साहेबांनी राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारच्या वकिलांना सांगितलं की 1 जानेवारी 2025 साली तुम्ही त्या दिवशी मुंबई ते गोवा हे आमच्या सर्वांसाठी म्हणजे कोर्टाच्या वकिलांसाठी, आपल्या पिटिशनरांसाठी तुम्ही पूर्ण मुंबई ते गोवा एक प्रवास घ्या, एक वॉल्वो बस हायर करा आणि किंवा लिमोजिन गाडी हायर करा आणि चांगल्या पद्धतीने आमचा प्रवास करून घ्या 1 जानेवारी 2025 साली। तर मी कोर्टाला हे रिक्वेस्ट केलं साहेब की आपण पण आमच्या प्रवासमध्ये सामील व्हा, ॲज अ चीफ जस्टिस ऑफ द ऑनरेबल हायकोर्ट आपण पण सामील व्हा। मला पण असं इच्छा नाही आहे की या विषयासाठी वारंवार मी कोर्टात येऊ आणि पायरी चढू, कारण माननीय उच्च न्यायालयामध्ये आपल्या हक्कासाठी लढायला एक फक्त लास्ट रिसॉर्ट असतो आणि जो आमचा संविधानिक हक्काचा उल्लंघन होत आहे ते आमचे पालकच, आमची सरकार आहे, त्यांच्या हस्तेच आमचा संविधानिक हक्काचा उल्लंघन होत आहे। ते असं मला कुठेतरी वाईट वाटतोय। तर माझी पण अशी विनंती की असं परत कधी जर याची आपला महामार्ग लवकरात लवकर 24 पर्यंत जरी पूर्ण व्हावं अशी कोकणवासींची ही कुठेतरी इच्छा। केंद्र सरकारने जी समिती नेमली त्याच्याबद्दल राज्य शास्त्राच्या वकिलांना कडक शब्दात विचारणा केली, ताशेर ओढले, ते जरा सांगा काय। कारण हे जे दुर्घटना घडली चिपळूण फ्लायओव्हरचा, जो 140 कोटीचा हा फ्लायओव्हर होता, तो अक्षरशः कोसळला आणि तो ऑक्टोबर 16, 2023 साली तो फ्लायओव्हर कोसळला। इमिजिएटली रात्री ते रात्री राज्याचे PWD मिनिस्टर रवींद्र चव्हाण हे रात्री पोहोचून इमिजिएटली त्यांनी डिक्लेअर केलं की हा महामार्गाचा जो फ्लायओव्हर कोसळला त्यासाठी आम्ही एक स्पेशल कमिटी, 3 लोकांची स्पेशल कमिटी तयार केली आहे। जे आपल्या महाराष्ट्रामध्ये नेहमीच असतो की स्पेशल कमिटीवरती सर्व ढकलून द्यायचं, तसं स्पेशल कमिटी तयार केली आणि त्या स्पेशल कमिटीचा आत्तापर्यंत प्रॉपर फायनल रिपोर्ट नाही आला आणि ते इंटरिम रिपोर्ट फक्त आहे। आणि गेल्या हिअरिंगला 29 नोव्हेंबरला राज्य सरकारनं एक लेटर दिला की 28/11/2023 साली त्या कमिटीचा तयार केलं, पण आता म्हणतायत की तो आतापर्यंत टोटल रिपोर्ट आमच्याकडे आला नाही, तेव्हा पण तसंच सांगितलं। आणि ते आत्ता लेटरमध्ये असं आलं की ती 3 नोव्हेंबरलाच ऑलरेडी रिपोर्ट सादर झालं होतं, पण ते राज्य सरकारनं कोर्टासमोर आणलं नाही। असं हे राज्य सरकार खोटं पडलं कोर्टासमोर, आज असं काय दिसून आलं, म्हणून कोर्टाने ताशेरे ओढले।